यंदाच्या महापुरामुळे पंचगंगा नदीवरील ऐतिहासिक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा दक्षिणेकडील भाग वाहून गेल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेमुळे शिरोळ तालुक्यातील हजारो एकर शेतीच्या सिंचनासह शिरोळ, नांदणी, यड्राव, कुरुंदवाड यासह अनेक गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नगरसेवक सचिन शिंदे यांनी या दुर्घटनेस प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या वर्षानुवर्षाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे। बंधाऱ्याचा संरक्षण भिंती व दगडी संरचनेची झीज होत असतानाही वेळेत दुरुस्ती करण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला। सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने केवळ आश्वासने दिली, मात्र ठोस कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले। महापुराच्या प्रचंड प्रवाहामुळे तसेच अडकलेल्या जलपर्णीमुळे बंधाऱ्याचा दक्षिणेकडील भाग कोसळल्याने वाहतुकीचाही धोका वाढला असून तातडीने सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज आहे। सचिन शिंदे यांनी बंधाऱ्याचे संरक्षणात्मक ऑडिट, दक्षिणेकडील संरक्षण भिंतीचे पुनर्बांधकाम, पूर्वेकडील ढासळलेल्या भागाची दुरुस्ती आणि निष्काळजी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने युद्धपातळीवर बंधाऱ्याची पुनर्बांधणीची कामे हाती घेऊन सिंचन, पाणीपुरवठा आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी शिरोळ तालुक्यातील नागरिकांतून होत आहे। लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव। नमस्कार। या ठिकाणी आता शिरोळ बंधाऱ्यावर आहे आणि जसं मागं आम्ही सर्वांनी सांगितलं होतं की शिरोळ बंधारा हा वाहून जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। या बंधाऱ्याला जी काही जलपर्णी थकली होती त्या जलपर्णीचा रेटा एवढा होता की हा बंधारा वाहून जाण्याची भीती होती। आणि आपण माझ्या मागे जर पाहत असाल तर जवळपास 20 ते 25 फूट शिरोळचा बंधारा वाहून गेलेला आहे आणि याला 100% पाटबंधारे विभाग जबाबदार आहे, कारण वेळोवेळी आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या। यामुळे बंधारा वाहून जाण्याची शक्यता आहे, त्या पद्धतीने हा बंधारा वाहून गेला आहे। शिरोळ आणि कुरुंदवाड हा जुना रस्ता या ठिकाणी पूर्णपणे आता स्टॉप झालेला आहे आणि धरणकुटी, नांदणी, शिरडोण, टाकवडे, जांभळी, हरोली या गावातील शेती आणि शिरोळ या गावातील पूर्ण शेती या पंचगंगा नदीच्या काठावर अवलंबून आहे आणि हे जर पाणी असंच वाहून गेलं तर ही शेती पूर्ण वाळून जाण्याची भीती आहे। आणि नांदणीचा गाव पाणी पुरवठा हा या पंचगंगा नदीच्या काठावर अवलंबून असल्यामुळे तातडीनं हा बंधारा दुरुस्त होण्याची गरज आहे। आणि माझी लोकप्रतिनिधींना अशी विनंती आहे, विद्यमान आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, की आपण हा बंधारा तातडीने दुरुस्त करा। आणि पाटबंधारे विभागाला मागच्या वेळी शिरोळच्या बऱ्याच पत्रकारांनी ही बातमी दिली होती की हा बंधारा वाहून जाण्याची भीती आहे, पण त्यांच्या गलतान कारभारामुळे हा बंधारा वाहून गेला आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणंसुद्धा गरजेचं आहे आणि तातडीनं हा बंधारा दुरुस्त होण्यासुद्धा गरज आहे। त्यामुळे माझी परत एकदा विनंती आहे की हा बंधारा तातडीने दुरुस्त करा, नाहीतर एकदा पुराने वाहून गेलं आहे परत या ठिकाणी शेती वाळून जाण्याची भीती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या पूर्ण गावाचा जो काय शेतीचा पाणी पुरवठा आहे तो सुरळीत जर व्हायचा असेल तर येत्या 2-4 दिवसामध्ये हे पूर्ण पाणी थांबवून या ठिकाणी त्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची गरज आहे। ही विनंती मी आपल्याला या व्हिडिओद्वारे करत आहे।